मंडळी, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाने पोसलेल्या दहशतवादाविरोधात पावलं उचलत काही कठोर निर्णय घेतले आणि पाकिस्तानची पुरती धांदल उडाली। त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानातल्या 1,500च्या वर अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांमधून समोर आली आहे। पण आता अजून मोठं काहीतरी होण्याची चिन्ह आहेत असं पाकिस्तानचे अनेक अधिकारी आणि मंत्री सांगतायत। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सशस्त्र दलाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याचं सांगितलं जात आहे। या बैठकीनंतर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अतातुल्लाह तरार यांनी भारताकडून पाकिस्तानवर लष्करी कारवाई होण्याची भीती व्यक्त केली आहे। या कारवाईबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। त्यानुसार आता भारत पाकिस्तान विरोधात नेमक्या कोणत्या कारवाईचा बडगा उगारणार, भारताच्या दृष्टीने आता पाकिस्तान विरोधात कोणती कारवाई केली जाणार, सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागचा अर्थ काय समजायचा, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल सायंकाळी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। जवळपास 1.5 तास चाललेल्या बैठकीनंतर भारतीय सशस्त्र दलांना पंतप्रधान मोदींनी पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिलं आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अमित चौहान, तसेच तिन्ही दलांचे प्रमुख लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग उपस्थित होते। एवढंच नाही तर गृह मंत्रालयातही केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा दल NSG, सीमा सुरक्षा दल BSF, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF आणि सशस्त्र सीमा बल अर्थात SSB यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांना हल्ल्याचे लक्ष्य, वेळ आणि पद्धत ठरवण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे। दहशतवादाला चिरडणं हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे। भारतीय लष्करावर माझा पूर्ण विश्वास आहे असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं। पण एकूणच या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षाविषयक हालचालींना वेग आला असून पाकिस्तानवर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत या निमित्तानं मिळत आहेत। म्हणजे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं मागच्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलत त्यांची चारी बाजूनं कोंडी केली होती। मात्र पाकिस्ताननं पहलगाम घटनेपासूनच स्वतःचे हात झटकले आहेत। पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करत असताना भारतानं नवी दिल्लीतील 100हून अधिक विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना या हल्ल्याची माहिती दिली, तसेच जागतिक नेत्यांशीही चर्चा करून याबाबत त्यांना कळवलं आणि पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला। दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची याचं संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल असा स्पष्ट आणि थेट संदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं समजत आहे। पण या बैठकीनंतर काही तासातच पाकिस्तानचे मंत्री तरार यांनी आपली भीती व्यक्त केली। पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अतातुल्लाह तरार यांनी X माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केलाय। या निवेदनात त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आलेली आहे। भारत पहलगाम घटनेचा खोटा बदला करून पुढील 24 ते 36 तासात लष्करी हल्ला करू शकतो। त्याच्या कोणत्याही आक्रमक कृतीला निर्णायक प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा तरार यांनी दिलाय। पुढे ते म्हणाले की पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी बनलेला आहे। या संकटाचे दुःख त्यांना खरोखर समजते। आपण जगात नेहमीच याचा निषेध केलाय। सत्य उलगडण्यासाठी तटस्थ आयोगाकडून विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर पाकिस्तानने दिलेली आहे असे तरार यांनी म्हटले। पाकिस्तानी मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं असं आवाहन केलं। ते म्हणाले की आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा संकल्प पुन्हा निर्धारित करतो आहे। याशिवाय दुसरीकडे रॉयटर्सच्या वृत्तानुसार यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं की पाकिस्तान हाय अलर्टवर आहे, परंतु देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असल्यासच ते मिसाईल हल्ल्याचा वापर करण्यास सज्ज आहेत।
वाढत्या तणावाची आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी भारतावर असेल असं ख्वाजा म्हणाले। मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर आढावा आणि धोरणात्मक बैठकींमध्ये व्यस्त असतानाच मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांची भेट घेतली। मोहन भागवत हे मोदींची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचले। खरं तर पहिल्यांदाच अशा प्रकारे मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारी निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या या भेटीदरम्यान भागवत यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे। सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी संध्याकाळी 7:35 पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले। त्यानंतर जवळपास 1.5 तासांनी म्हणजेच रात्री 9:13 त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवासस्थान सोडलं। दोघांमधील बैठक सुमारे 1.5 तास चालली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये सरसंघचालकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रत्येक आघाडीवर खंबीरपणे सरकारच्या पाठीशी उभे राहतील असंही त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं। सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव संघप्रमुखांचे स्वागत करण्यासाठी संघ कार्यालय केशव कुंज इथं गेले होते। पण या भेटीनंतर मोहन भागवतांचं काही दिवसांपूर्वीचं एक विधान चर्चेत आलंय। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांनी प्राण गमावल्याच्या घटनेनंतर मोहन भागवत यांनी त्याच आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात एक सूचक विधान केलं होतं। भागवत यांनी मागील आठवड्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमात धर्मानुसार भारताने शत्रूला शिक्षा केली पाहिजे असं म्हटलं होतं। त्यामुळेच मोहन भागवत यांनी संघाची भूमिका या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या बैठकीत अजून काय वेगळं ठरलंय का याबाबत देखील साशंकता व्यक्त केली जाते आहे। म्हणजे पाकिस्तानकडून पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती असल्यानं जम्मू काश्मीरमध्ये आता 87 पैकी 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक्स हँडल बंद करण्यात आलंय। यापूर्वी पाकिस्तानच्या अनेक यूट्यूब चॅनल्सवरही कारवाई करण्यात आली होती। ही सर्व पावलं भारताच्या आक्रमक धोरणाचा भाग असल्याचं मानलं जात आहे। म्हणजे नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमधल्या सीमा भागातील काही चौक्या पाकिस्तानी सैन्यानं खाली केलेल्या आहेत आणि त्या चौक्यांवरचे झेंडे सुद्धा काढलेले आहेत। त्यामुळे आता पाकिस्तान घाबरलंय का अशी चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे। पण एकूणच बघायला गेलं तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानं देशाला हादरवलं असलं तरी भारत सरकार आणि सुरक्षा दलं आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत। पंतप्रधानांचा सुरक्षा दलांवर विश्वास आणि त्यांना दिलेलं स्वातंत्र्य यामुळे दहशतवादाविरोधातली लढाई आता अधिकच तीव्र होणार आहे। पाकिस्तानला याची मोठी किंमत चुकावी लागेल असे संकेत देखील आता मिळत आहेत। पण आता या बैठकांनंतर भारत पाकिस्तान विरोधात काय वेगळी पावलं उचलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पण तुमच्या या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? भारत आणि पर्यायाने मोदी पाकिस्तान विरोधात काय पावलं उचलणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।